कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष आहे। त्या विरोधात आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंकेही सहभागी झाले। यावेळी रस्त्यावर कांदा फेकून आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण तुषार यांच्याकडून आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे समजून घेऊया। तुषार, काही वेळापूर्वी पाहिलं शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले होते, मवियाचे नेते आक्रमक झालेले होते। आत्ताची परिस्थिती काय? आंदोलन थांबलंय का? अर्थात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पण आंदोलन पूर्णतः थांबलंय का? नक्कीच एकंदरीत विक्रांत, आपण पाहिलं तर मंचर या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पुणे नाशिक महामार्गावरती हे जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आता पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रस्ता खरं तर पोलिसांनी आता रिकामा करून दिलेला आहे आणि पुणे नाशिक महामार्गावरील ही जी वाहतूक आहे ती आता सुरळीत करताना एकंदरीत पोलीस पाहायला मिळतात आहे। मात्र याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमदार रोहित पवार असतील, खासदार निलेश लंके असतील, या सर्व नेत्यांना खरं तर पोलिसांनी धरपकड केलेली आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या